इटलीमधून खूपच धक्कादायक माहिती समोर येते। इटलीमध्ये काही भारतीय लोकांना टार्गेट करून हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये 2 भारतीयांचा मृत्यू झाला आहे। नक्की काय घडलं इटलीमध्ये सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। इटलीच्या बर्गामो येथील गुरुद्वारा माता साहिब कवरोजी परिसरात मध्यरात्री हा थरार घडलाय। भाविक गुरुद्वारातून बाहेर पडत असताना 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। या भीषण हल्ल्यात राजिंदर सिंग आणि गुरमीत सिंग या 2 भारतीयांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक भारतीय गंभीर जखमी झालाय। धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्षदर्शींच्या मते हल्लेखोरांपैकी एक व्यक्ती भारतीयच होती। पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 10 रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत। हा हल्ला अचानक झालेला नसून तो एक पूर्वनियोजित कट असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे। हल्ला करण्यापूर्वी काही वादावादी झाली होती आणि त्यानंतर आरोपी कारमधून पसार झाले। सध्या इटली पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे। परदेशात भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने आता बर्गामोमधील भारतीय समुदायात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।